हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे कृष्णा आता स्वतः बेशुद्ध झालेली असते, पण तरीसुद्धा तिला दुष्यंतची खूप जास्त काळजी असते. ती म्हणत असते, समर आपल्यावरती इथे हल्ला झालाय, आपण दोघेजण बेशुद्ध झालो होतो, पण तिकडे दुष्यंत सरकारांचं काय झालं असेल. चल आपल्याला दुष्यंत सरकारांना बघायला जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, त्यांच्यावरती कुठलंही संकट यायला नको असं कृष्णा म्हणत असते आणि ती समर बरोबर घाईघाईने दुष्यंतला वाचवायला जात असते. तेव्हा इथे समर म्हणत असतो, चल कृष्णे चल, काय पण झालं तरी दुष्यंताला वाचवायला पाहिजे. आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो, दुष्यंत जंगलाच्या ठिकाणी आलेला असतो आणि तो कृष्णाला हाका मारतो. तो म्हणतो, कृष्णा अगं कुठे आहेस, कुठे तू. गाडीवरून उतरून आपल्या कृष्णाला, आपल्या बायकोला प्रेमाने मिठी मारतो, काळजीने मिठी मारतो आणि म्हणतो, कृष्णा अगं इथे तू काय करत होतीस, सांग बरं मला, तुम्ही दोघे इथे कसे काय आलात. तेव्हा इथे समर म्हणत असतो, दुष्यंत सरकार, अहो तुम्हाला नाही माहिती, कृष्णावरती काही गुंड लोक हल्ला करत होते आणि ते मला समजलं. मी इथे कृष्णाची मदतच करायला आलो होतो, पण कुणीतरी आम्हाला दोघांनासुद्धा बेशुद्ध केलं आणि त्यामुळे आम्हाला काहीच करता आलं नाही. आम्ही बेशुद्ध झालो होतो, त्याच्यानंतर काय घडलं आम्हाला काहीच माहिती नाही असं आता समर सांगत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणतो, पण तुम्ही दोघेजण इथे आलात तरी कशाला, कशासाठी आला होतात. तेव्हा प्रेक्षकांनो, आता कृष्णा तर स्वातीला शोधायला आलेली असते आणि समरला एका लहान मुलीने सांगितलेलं असतं की कृष्णावरती काही गुंड लोक हल्ला करतायत. आता ती लहान मुलगीसुद्धा बाळजाबाईच्या सांगण्यावरूनच त्या ठिकाणी आली असावी आणि म्हणूनच समर त्या ठिकाणी येतो आणि इथे कृष्णाला फसवलं जातं. तेव्हा इथे गावातल्या बायका म्हणत असतात, अगं सांग कृष्णा सांग, इथे तू कशासाठी आलीस ते तू दुष्यंत सरकारांना सांग. तोंड काळं करायला आली होतीस ना, लाज नाही वाटली तुला असं वागताना. अगं अख्ख्या गावाने तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तू काय केलंस, सगळ्यांचा विश्वासघात केलास. असं घाणेरडं कृत्य करताना तुला काहीच कसं वाटलं नाही गं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, एक मिनिट तुम्ही सगळेजण गप्प बसा. तुम्ही कोण आहात माझ्या कृष्णाला काही बोलणारे. माझ्या कृष्णावरती पूर्ण विश्वास आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार तुम्हाला माझी शपथ आहे, मला सांगा हे लोक काय बोलत आहेत, नक्की काय घडलंय, काय केलंय काय म्या. तेव्हा इथे आता कृष्णाने आपल्या डोक्यावरती हात ठेवून दुष्यंताला शपथ दिलेली असते. तेव्हा दुष्यंत मोबाईलवरती असलेला कृष्णाचा आणि समरचा फोटो दाखवतो. तेव्हा तो फोटो बघितल्यानंतर दोघांनासुद्धा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा समर म्हणत असतो की धाकले सरकार, अहो मी तर असं काहीच केलेलं नाही आहे, हा फोटो आहे तो खोटा आहे असं म्हणणार नाही, पण तुम्ही जे काही बघताय ते मात्र खोटं आहे. मी काहीच केलेलं नाही आहे, मी फक्त इथे कृष्णाची मदत करायला आलो होतो असं आता समर म्हणतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार मी काय नाही केलं, मी काय नाही केलं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, माझा तुमच्या दोघांवरती पूर्ण विश्वास आहे, माझ्या कृष्णावरती पूर्ण विश्वास आहे. ती कधीच असं चुकीचं पाऊल उचलू शकतच नाही, मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा इथे बाजा तो फोटो बघत असते आणि मज्जा घेत असते. तिला खूप आनंद झालेला असतो ना, ती हसत असते. एका इथे बाईवरती, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवून एखाद्या बाईला इतका कसा काय आनंद होऊ शकतो काय माहिती. एकतर तिचे विचारच नीच आहेत किंवा कुकर्म करायची तिला इतकी सवय लागली की तिला आता घरातली सून किंवा मुलगीसुद्धा कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आलेला असतो तो म्हणजे अढळराव. अढळराव म्हणत असतो, काय गं बाळजा, राजकारण जिंकण्यासाठी इतक्या खालच्या पातळीला गेलीस का गं तू. म्हणजे एक स्त्री असून एका स्त्रीवरती, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताना तुला अजिबात लाज नाही वाटली का गं, ते पण तुझ्या स्वतःच्या पोराच्या बायकोवरती. अगं तिच्यावरती निदान काय परिणाम होईल याचा तरी विचार करायचा होतास ना. अगं इतकं घाणेरडं राजकारण करशील का तू जिंकण्यासाठी. तेव्हा बाळजा म्हणत असते, अहो आढळराव, राजकारण म्हटलं की असे थोडे थोडे शिंतोडे तर उडणारच ना. आता राजकारण म्हटलं की शिंतोडे उडवून घ्यायची सवय करून घ्यायची असते. तेव्हा इथे आढळराव म्हणत असतो की हे बघ, तुला काही बोलण्यात अर्थ नाही आहे बाळजा,
पण तुझ्या आता पापाचा घडा ओसंडून व्हायला लागलाय. आता लवकरच बघ तुझी कशी वाट लागते ते. मला पण बघायचंच आहे ना, गुलाल नेमका कुणाच्या नावाचा उधळतो ते, असा आता आढळराव म्हणालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार मी काही नाही केले, खरं सांगते मी काही नाही केले. दुष्यंत म्हणतो, कृष्णा अगं मला एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे तू असं काहीच करू शकणार नाहीस. तू किती पवित्र आहेस हे मला सांगायची गरज नाही आहे. मला माहिती आहे ना माझी बायको कशी आहे ते. अगं तू इतका नीचपणा कधी करूच शकत नाही. हे सगळं कारस्थान कोणीतरी रचलेलं आहे तुझ्या विरोधामध्ये. मला माहिती नाही का? मला सगळं माहिती आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता समरने अनुसयाला तो फोटो दाखवलेला असतो आणि अनुसया म्हणते, काय रे समर, हे समजा काय झालं? म्हणजे शेवटीला बाजाबाईने तिचा डाव टाकलाच. तेव्हा समर म्हणत असतो, आई अगं पण तू काळजी करू नको. दुष्यंत आहे ना, दुष्यंत खंबीरपणे उभा आहे कृष्णाच्या मागे. तो अजिबात तिला एकटं सोडणार नाही आहे. असा ताठ खंबीरपणे उभा आहे. तो तिच्यावरती पूर्ण विश्वास ठेवतोय आणि माझ्यावरती सुद्धा. तो म्हणाला की तुम्ही असं काहीच केलेलं नाही आहे. तेव्हा इथे आता लगेच अनुसया म्हणते, अरे त्याचा विश्वास आहेच आणि आपल्याला माहिती आहे तसं काहीच घडलेलं नाही. पण लोकांचं काय रे, लोक जे बघतात त्याच्यावरतीच विश्वास ठेवतात ना. आता त्यांनी याच फोटोवरती विश्वास ठेवला असेल आणि बाळजाबाईला जिंकण्यासाठी तेच तर करायचं होतं. कालपर्यंत सगळेजण कृष्णाला घेऊन डोक्यावरती नाचत होते. बाळजाची दहशत असताना सगळेजण चोरून चोरून कृष्णालाच मतदान करतील, कृष्णाचंच नाव घेत होते. पण आता ते सगळेजण कृष्णाच्या बाजूने असतील का रे? मला तर वाटत नाही. नक्कीच आता संपूर्ण गाव हा कृष्णाच्या विरोधात गेला असेल. आता ती निवडणूक कशी काय लढणार, कशी काय जिंकणार ती, असं अनुसया म्हणत असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा म्हणत असते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते गावकऱ्यांनो, अहो मी काय बी नाही केलं. माझ्यावरती तुम्ही समजे विश्वास का नाही ठेवत? मी असं करू शकते का? तुमची कृष्णा कधी अशी चुकीची वागू शकते का? याचा विचार करा ना. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, हे बघा कृष्णाने खरंच काही नाही केलं. तेव्हा गावकरी म्हणत असतात, ए कृष्णा, अगं मग हा फोटो जो आम्ही बघितला तो काही चुकीचा आहे का गं? आज तू हे एवढं घाणेरडं कारस्थान केलेस. तुझं बघून उद्या दुसरी कुठली तरी मुलगी चुकीचं वागेल. खाली मुंडे आणि पाताळ धुंडी, आम्ही तुला इथे चांगली मुलगी समजत होतो आणि तू हे काय केलंस गं? इथे इतकं घाणेरडं कृत्य करायला आली होतीस तू आणि तुला काय वाटलं आम्ही तुला काहीच बोलणार नाही का? तेव्हा इथे तुला तुझ्या कुकर्माची शिक्षा मिळालीच पाहिजे. चला रे, हिच्या तोंडाला काळं फासा आणि गावामधून धिंड काढायची. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, वा रे वा, काय माणसात तुम्ही. कृष्णाने प्रत्येक वेळेला सगळ्यांची मदत केली. रात्री बेरात्री तुमच्या मदतीला ती धावून आले आणि असे तिचे आता उपकार फेडलेत का तुम्ही? असे पांग फेडलेत? तेव्हा गावकरी म्हणतात, कृष्णाने आमच्यावरती केलेले उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. म्हणून याचा अर्थ तिचं वाईट वागणंसुद्धा आम्ही खपून घेऊ असा त्याचा अर्थ होत नाही. तिचं हे वागणं आम्ही अजिबात पाठीशी घालणार नाही. त्यामुळे कृष्णाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी. तेव्हा कृष्णा म्हणते, अहो असं नाही आहे, मी खरंच काय बी नाही केलं. कुणीतरी माझ्या विरोधामध्ये षडयंत्र रचलेलं आहे मला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी. तेव्हा भक्ती म्हणत असते, आणि काय हो, तुम्ही समजे तुमच्या कृष्णाला काही ओळखत नाही का? लहानपणापासून ती इथे आली आहे, तुमच्यामध्येच ती वाढली आहे ना. तुम्ही तिच्यावरती इतके चुकीचे आरोप कसे काय करू शकता? तेव्हा इथे गावकरी म्हणतात, नाही नाही, ती आहेचच बेकार, म्हणून तर ती अशी चुकीची वागली ना. मग आता तिला तिच्या चुकीची शिक्षा तर मिळायला हवी. आम्ही कुणीही तिचं हे इतकं मोठं चुकीचं वागणं अजिबात सहन करणार नाही. चला रे चला, तिच्या तोंडाला काळं फासा. तेव्हा इथे दुष्यंतला आता बाजूला करून सगळ्या बायका इथे कृष्णाच्या तोंडाला काळं फासायला आलेल्या असतात. सगळ्याच जणी तिच्या तोंडाला काळं फासतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत सगळ्यांवरती ओरडतो, किंचाळतो आणि त्यांना बाजूला करतो. तो म्हणतो, चला चला, चालते व्हा इथून, आत्ताच्या आता इथून चालते व्हा. लाज नाही वाटत तुम्हाला असं वागताना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा रडायला लागते. ती म्हणते, दुष्यंत सरकार, मला आता राजकारण नाही करायचं, मला नाही राजकारण लढायचं आहे. इतकं घाणेरडं कृत्य केलं माझ्या बाबतीत, मी आता काय जिंकणार आहे? लोकांचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. नाही नाही, मला राजकारण लढायचं नाही आहे. मी खरंच सांगते दुष्यंत सरकार,
मी तुमच्याबरोबर चुकीचं वागलेलं नाही आहे, मी नाही फसवलं आहे तुम्हाला, तुमच्याबरोबर मी प्रतारणा केलेली नाही आहे, माझ्यावरती विश्वास ठेवा, मी खरंच काही नाही केलं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णा मला माहिती नाही का, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. अगं वेडे, तू या लोकांच्या बोलण्यावरती काय विश्वास ठेवतेस, मी खरंच सांगतोय, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सगळे लोक निवडणुकीसाठी आलेले असतात, सगळे लाईनीला उभे राहिलेले असतात मतदान करण्यासाठी. तेव्हा तिथे बाळजाबाईसुद्धा आलेली असते. बाळजाबाई म्हणते, काय मग कसं वातावरण आहे, लोकांचा जास्त प्रतिसाद कोणाकडे आहे? तेव्हा इथे जयकांत म्हणत असतो, अहो काकी, लोक तर तुम्हाला जास्त सपोर्ट करणार ना, आणि तशी गावामध्ये तुमची दहशत आहे, सगळेजण तुम्हाला घाबरतात, मग मतदान तर काय तुम्हालाच करणार नाही का? तेव्हा इथे आता दुष्यंत आणि कृष्णा दोघेजणं मतदान करून बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे दुष्यंत कृष्णाचा हात पकडून तिला आपल्याबरोबर घेऊन जात असतो. तेव्हा इथे बाळजा तिला अडवते आणि म्हणते, काय गं हे, काल रात्री जे काही घडलं त्यानंतर मला असं वाटलं होतं तू घरातून बाहेरसुद्धा नाही पडणार, तर तू तर इथे उजळ माथ्याने मतदान करायला आलीस का गं? एवढी हिंमत तुझ्यामध्ये, काल एवढं समजा घडलं तरीसुद्धा उजळ माथ्याने मतदान करायला आलीस. मला तर वाटलं होतं घरातल्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये रडत बसली असशील. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, खरंच बाळजाबाई, खरंच म्हणजे मला तर लाज वाटते की मी तुमच्या पोटी जन्म घेतला म्हणून. तुमच्यासारख्या बाईच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा माझा जन्म नसता झाला ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा इतकं घाणेरडं राजकारण केलं तुम्ही, जिंकण्यासाठी तुम्ही एका स्त्रीवरती तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेत, लाज नाही वाटली तुम्हाला? तेव्हा इथे बाळजा म्हणते, अरे दुष्यंता, आता माझ्या विरोधात सरपंच पदासाठी उभी राहिली आहे ना ती, मग राजकारण म्हटल्यानंतर आता थोडेसे शिंतोडे तर तिच्यावरती उडणारच ना, ते तिने उडवून घ्यायचे, बरोबर ना? माझी बराबरी करायला गेली का, माझ्या विरोधात तिला उभं केलंस ना, मग आता भोगा आपल्या कर्माची फळं, असं इथे बाळजा म्हणत असते. आणि त्या गोष्टीचा त्रास इथे आता खूपच जास्त दुष्यंताला झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत एकटाच बाहेर उभा असतो. तेव्हा कृष्णा तिथे येते. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, कसला विचार करत नाही आहे, थोडीशी हवा पाणी इथे खायला आलो आहे, थोडंसं थंड वाटते का ते बघायला आलो होतो, मनातले विचार थोडे बाजूला जात आहेत का ते बघायला आलो होतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणते, हो का, बरं बरं ठीक आहे, आता मला सांगा की कसला विचार करताय, डोक्यामध्ये काय सुरू आहे ते सांगा बरं. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा मला एक गोष्ट कळत नाही आहे, बाळजाबाई तुझ्याबरोबर असं कसं वागू शकतात गं? जर त्या बाळजाबाई तुझ्याबरोबर आणि पोटच्या पोराबरोबर असे वागू शकतात तर विचार कर ना, गावातल्या लोकांबरोबर ते कसे वागत असतील, त्यांना किती त्रास देत असतील गं. इथे मी मुलगा म्हणून माझी त्यांनी हयगय केली नाही, तू सून म्हणून तुला कधी व्यवस्थित वागवलं नाही, तुझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवून राजकारणामध्ये हरवण्याचा तुझ्या विरोधात कट रचला. मला कधी कधी असं वाटतं की ही बाई इतकी विचित्र कशी काय असू शकते. मग मी विचार करतो की माझी आई इतकं विचित्र वागू शकते, आणि नंतर मग मी स्वतःला समजवतो आणि मी विचार करतो की हल्ली काही दिवसांमध्ये बाळजाबाईची इतकी घाणेरडं रूपं माझ्यासमोर आलेली आहेत ना, तेव्हा मग मला विश्वास ठेवायला त्या सगळ्या गोष्टी भाग पडतात की बाळजाबाई इतकी विचित्र वागू शकते की ती कितीही विचित्र वागूच शकते. त्यामुळे मग बाळजाबाई विरोधामध्ये मला खरंच काहीच वाटत नाही. ती कितीही नीच पातळीला जाऊन वागली ना तरीसुद्धा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे कृष्णा. तेव्हा कृष्णा म्हणते की जाऊ दे ना, आता त्यांनी जे काही करायचं ते केलं, मी काय आता जिंकणार नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, मला अजूनही असं वाटतं की बाळजाबाई जिंकणार नाही. माझा तुझ्या आणि तुझ्या माणुसकीवरती पूर्ण विश्वास आहे, जिंकणार तर तूच, मला पूर्णपणे खात्री आहे. विजयाचा गुलाल हा तुझ्यावरतीच उधळला जाणार आहे, असं आता दुष्यंताने कृष्णाला सांगितलेलं असतं. आणि पुढील प्रमाणे प्रेक्षकांनो तेच होतं. इथे आता निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतो आणि तेव्हा पहिला निकाल हा आता बाळजाच्या नावाने लागतो की 70 मतांनी आघाडीवरती आहे म्हणून. आणि नंतर सांगितलं जातं तिसऱ्या फेरीला की इथे कृष्णा दुष्यंत रांगडे पाटील 200 मतांनी निवडून आलेली आहे, बहुमतांनी ती निवडून आलेली आहे सरपंच पदासाठी.
तिची निवड झालेली आहे. तेव्हा इथे कृष्णा आणि दुष्यंतला खूप आनंद होतो. तेव्हा कृष्णा बाळजाबाईला म्हणत असते, काय बाळजाबाई, अहो विजयाचा गुलाल आपल्याच घरामध्ये आला, पण बाजी मात्र मी मारली. त्यामुळे आता चला, तुमची उलटी गिनती सुरू. तुम्हाला तुमच्या सगळ्या कुकर्माची शिक्षा मिळणार, असं आता कृष्णा बाळजाला म्हणालेली असते.